लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, थांबा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सध्या सोशल मीडियावर एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ई-केवायसी केल्यावर महिलांना मिळणार 7,500चा हप्ता आणि अपात्र झालेल्या बहिणी पुन्हा होणार पात्र. पण खरंच सरकारने असा मोठा निर्णय घेतला आहे का? आणि जर तुमचा हप्ता अडकला असेल तर तो मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचं स्पष्ट उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे आहे तुम्हाला देणार आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लाभार्थी महिलांच्या लक्षात आलेली नाहीत. काही महिलांच्या खात्यात अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या अनेक त्यांना जे लाभार्थ्यांना माहीत नाही किंवा लक्षात नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपल्या चॅनलचा आजचा महत्त्वाचा अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या ई-केवायसी पात्रता आणि हप्त्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. काही महिलांचा हप्ता नियमित येत आहे, काही महिलांचा हप्ता रखडला आहे, तर काही महिलांच्या बाबतीत पात्रता आणि कागदपत्रांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ई-केवायसी महत्त्वाची आहे का? ई-केवायसी न केल्यास अडचण काय येऊ शकते? अपात्र झालेल्या महिलांबाबत काय प्रक्रिया आहे? किंवा 7,500चा हप्ता व्हायरल दाव्यामागचं सत्य काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची लाभार्थी स्थिती कशी तपासू शकता. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया ई-केवायसी महत्त्वाची आहे का? सर्वप्रथम बोलूया ई-केवायसी बाबत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे लाभार्थी महिलांची ओळख आणि पात्रता पडताळणीसाठी ई-केवायसी प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. यामुळे लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि याची पडताळणी करण्यास जे मदत होते. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुमची ई-केवायसी स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरते. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, फक्त ई-केवायसी केल्यामुळे प्रत्येक महिलेला आपोआप 7,500 मिळणार आहेत असा अधिकृत नियमसुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, 7,500च्या दाव्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ फिरत आहेत. पण सरकारी घोषणा आणि सोशल मीडिया दावा यात फरक असतो, ते तुम्ही समजून घ्या. म्हणूनच पुढचा मुद्दा आपण महत्त्वाचा घेणार आहोत. त्यामुळे पुढचा मुद्दा बघा मात्र विसरू नका. तर चला मग आता प्रश्न असा पडतो, जर एखादी महिला आधी या योजनेचा लाभ घेत होती पण नंतर तिचं नाव अपात्र यादीत आलं असेल तर तिला पुन्हा पात्र होता येईल का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आधी अपात्र ठरण्याची कारणे समजून घेऊया. म्हणजेच तुम्ही अपात्र कशामुळे ठरला ह्याची कारणे आपण समजून घेऊया. कोणत्या कारणामुळे अडचण येऊ शकते? लाभार्थ्याची पात्रता तपासताना अर्जातील माहिती, कागदपत्रे आणि इतर निकष महत्त्वाचे असतात. जर अर्जामध्ये चुकीची माहिती असेल, कागदांमध्ये विसंगती असेल किंवा योजनेच्या पात्रता निकषमध्ये लाभार्थी बसत नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते. मित्रांनो, म्हणूनच तुमचा हप्ता बंद झाला म्हणून लगेच सरकारने योजना बंद केली असा निष्कर्ष काढू नका, असा गैरसमज तुम्ही पाळू नका. सर्वप्रथम तुमची पात्रता, ई-केवायसी आणि अर्जाची स्थिती तपासणे गरजेचं आहे. काही वेळा तांत्रिक किंवा माहितीतील त्रुटींमुळेच लाभार्थ्यांचा जे आहे प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. अपात्र बहिणी पुन्हा पात्र होतात का? आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत आपण. अपात्र झालेली बहिणी पुन्हा पात्र होणार का? जर एखादी महिला चुकीची माहिती किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अपात्र ठरली असेल तर संबंधित अधिकृत प्रक्रियेत दुरुस्ती किंवा पडताळणीची संधी उपलब्ध आहे का हे तिच्या प्रकरणावर अवलंबून असते. म्हणून सर्व अपात्र महिलांना पुन्हा पात्र करण्यात आले आहे असा सरसकट दावा करणे सुद्धा योग्य ठरत नाही. तुमच्या बाबतीत नेमकं काय झालं आहे तपासण्यासाठी अधिकृत लाभार्थी स्थिती पाहणे सर्वात सुरक्षित आहे. तर आता आपण मुद्दा दुसरा पाहूया, म्हणजे 7,500चा हप्ता खरंच मिळणार का? आता येतो आजच्या व्हिडिओमधला सर्वात मोठा मुद्दा, 7,500चा हप्ता. मित्रांनो, 7,500 हा आकडा सध्या अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये पाहायला मिळतो, पण इथे सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकृत सरकारी माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील नियमित आर्थिक मदत 1,500 प्रति महिना आहे. म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणी योजनेसाठी जे सरकारकडून 1,500 रुपये प्रति महिना देण्यात मदत जी आहे देत आहेत. म्हणून ई-केवायसी केल्यावर प्रत्येक महिलेला 7,500 मिळणार आहेत असं अधिकृत घोषणा नसताना सांगणं जे आपलं चुकीचं ठरतो. जर भविष्यात सरकारने अतिरिक्त रक्कम किंवा थकीत हप्त्याबाबत अधिकृत निर्णय घेतला तर तो अधिकृत सरकारी माध्यमातून स्पष्ट होईल. त्यामुळे यूट्यूब थंबनेल किंवा व्हॉट्सअप मेसेज पाहून लगेच त्यावर विश्वास तुम्ही ठेवू नका. विश्वास ठेवणं खूप चुकीची गोष्ट आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न समजून घ्या, जर तुमचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही नेमकं काय तपासायला पाहिजे?
ही माहिती चुकली तर तुमचा प्रश्न सुटण्याऐवजी तुम्ही चुकीच्या ठिकाणी चौकशी करू शकता. म्हणून पुढचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ते तपासा. दुसरी गोष्ट, तुमच्या अर्जातील नाव, आधाराशी संबंधित माहिती आणि इतर तपशील बरोबर आहेत का ते तपासा. तिसरी गोष्ट, तुमची लाभार्थी स्थिती काय दाखवत आहे, अधिकृत लिंकवर तपासा. चौथी गोष्ट, हप्ता जमा झाला आहे का हे तुमच्या संबंधित बँक खात्यात तपासू शकता. आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, ATM पिन, UPI पिन किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती देऊ नका. सरकारने योजनेच्या नावाखाली फसवणूक करणारे मेसेज येऊ शकतात. 7,500 दाव्याबाबत शेवटचा आणि स्पष्ट खुलासा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता संपूर्ण विषयाचा सारांश अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ई-केवायसी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. तुमची ई-केवायसी स्थिती तपासणे आवश्यक गरजेचं आहे. हप्ता अडकला असेल, पात्रता आणि अर्जाची माहिती तपासा. अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा पात्र करण्याची प्रक्रिया त्यांच्या प्रकरणातील कारणावर आणि अधिकृत नियमानुसार अवलंबून असते. आता सर्वात महत्त्वाचं पाहू, ई-केवायसी केल्यावर प्रत्येक महिलेला 7,500 मिळणार आहेत असा अधिकृत निर्णय सध्या निश्चित झालेला आहे असं म्हणता येत नाही. म्हणून व्हायरल मेसेजवर नाहीतर अधिकृत माहितीकडे लक्ष द्या. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि परिसरातील इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा. कारण चुकीची माहिती व्हायरल होण्यापेक्षा योग्य माहिती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हो, तुमचा ई-केवायसी झाला आहे का, तुमचा हप्ता आला आहे का किंवा तुमचं नाव अपात्र दाखवत आहे, कमेंटमध्ये तुमची समस्या सांगा. तुमच्या प्रश्नावर पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे आम्ही बनवू. अशाच लाडकी बहीण योजनेचा आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बहिणीपर्यंत माहिती नक्की पोहोचवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.